साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। आपला कोणता विषय चालू होता? कोणता विषय संपला होता? सिद्धार्थ गौतम गृहत्याग करण्यासाठी तयार होतो, तेवढ्यातच त्यांना बातमी येतो की एक पुत्र झाला। तो पुत्राचं नाव न ठेवता सरळ सरळ काय म्हणतो? राहू उत्पन्न झाला। राहूचा अर्थ होते माझ्या मार्गातला अडथळा। राहू म्हणजे अडथळा, म्हणजे माझ्या मार्गात अडथळा तयार झालेला आहे। म्हणून त्याचं बातमी पोहोचवली शुद्धोधन राजाकडे सेवकाने की असं सिद्धार्थ गौतमाने म्हटलं की माझ्या मार्गातला राहू त्या जन्माला आला। शुद्धोधनाने नाव राहुल ठेवलं त्याचं। या प्रकारे तो आता घर सोडून बेघर होण्यासाठी तयार होतो। गौतमाचा संन्यास। गौतम का संन्यास भिक्षु वेश में। तब बोधिसत्व ने नदी के किनारे खड़े हो छंदक से पूछा। बाहेर निघाले कोणत्या दिवशी? गृहत्याग केला आषाढ पौर्णिमेला। त्यानंतर ते छन्नला बोलावून घेतलं रात्री आणि निघाले पहाटेच्या टायमात। आणि चालत चालत कंठक आणि छन्न यांना घेऊन निघाल्यावर रस्त्यामध्ये त्यांना काय दिसलं? एक नदी लागली। तेव्हा त्यांनी विचारलं, बोधिसत्व ने नदी के किनारे खड़े हो छंदक से पूछा, इस नदी का क्या नाम है? त्यांनी म्हटलं देव अनोमा। कोणती नदी आहे? अनोमा नदी पार करून गेले। हमारी भी प्रवज्जा अनोमा होगी। माझी प्रवज्जा सुद्धा कुठे होणार? अनोमा नदीमध्ये। सोच एड़ी से रगड़कर घोड़े को इशारा किया। घोड़ा छलांग मारकर 8 ऋषभ चौड़ी नदी के दूसरे तट पर जा खड़ा हुआ। नदी लांब होती, थोडं पाणी होतं, तर त्या पाण्यातून न जाता घोड्याच्या पाठीवर बसून ते निघाले। तर नदी पार केली। किती ऋषभ? 8 8 ऋषभ म्हणजे 8 बैलाचं अंतर।
ऋषभ म्हणजे बैल. त्याचं 8 बैलांचं जेवढं अंतर होते एका रांगेत लावले तर तेवढं अंतर घोड्याने एका छलांगीमध्ये पार केलं. दूसरे तट पर जाकर खड़ा हुआ. बोधिसत्व ने घोड़ी के पीठ से उतर रुपहले रेशम जैसे नरम बाल कपड़े बालू का तट पर खड़े हो छंदक को कहा, सौम्य छंदक, तू मेरे आभूषणों तथा कंठक को लेकर जा. त्यांनी पूर्ण आपले जे वस्त्र होते नरम ते वस्त्र उतरवले आणि छंदककडे दिले. छन्नाला सांगितलं की तू हे कपडे घेऊन जा, मी आता प्रवज्जित होणार आहे. म्हणजे त्यांच्याजवळ दुसरे जे कपडे संन्याशाचे होते ते आता ग्रहण करणार. देव, मैं भी प्रवज्जित होऊंगा. कोण म्हणतो? छन्न, मी सुद्धा तुमच्यासोबत प्रवज्जा घेऊ इच्छितो. तुझे प्रवज्जा नहीं मिल सकती, लौट जा. तू प्रवज्जा घेऊ नको, तू निघून जा. 3 बार कहकर बोधिसत्व उसे आभरण और कंठक सब सोचने लगे. 3 वेळा सांगितलं की तू निघून जा. तेव्हा त्यांनी 3 वेळा नकार दिला. त्यानंतर त्यांना कंठक आणि त्यांचे जे आभूषण होते अंगावरचे, सोन्या चांदीचे जे काही माला, मोत्याच्या माला, असे रत्नाचे आभूषण त्यांच्या अंगावर होते ते सर्व काढून दिले आणि हे घेऊन जा. यह मेरे केश श्रमण भाव संन्यासीपन के योग्य नहीं है. लांब लांब केस होते ते कापतात आणि म्हणतात की हे केस काही माझ्या संन्याशाच्या कामाचे नाही. संन्यासी असला तर केसवाला असतो का? नाही, त्याचे केस मुंडन. और बोधिसत्व के केश काटने लायक दूसरा कोई नहीं था. त्या ठिकाणी दूसरा कोणीही नव्हता. इसलिए अपने ही आप खड़क से उन्हें काटूं यह सोचने लगा. दुसरा कोणी माझं मुंडन करून देण्याला इथे नाही आहे, म्हणून मी तलवारीने माझे केस मीच कापायला पाहिजे. दाहिने हाथ में तलवार ले बाएं हाथ से मोर सहित चूड़े को काट डाला. असा हातामध्ये जुळा पकडला आणि तलवार घेतली आणि पूर्ण जवळून तलवारीने पूर्ण केस कापून टाकले. जुड़ा होता तो कापून टाकला. केश सिर्फ 2 उंगल के होकर दाहिने ओर से घूम सिर में चिपक गए. नंतर तेच केस त्यांचे जे डोक्याचं लक्षण होतं, जे बुट्टे बुट्टे, त्याच्यामध्ये जाऊन असे कुरळे कुरळे बनून ते चिपकले. फिर जीवन भर उसका कोई परिणाम रहा. जीवनभर कुरळे कुरळे केस म्हणजे केस वाढले नाही. मूछ दाढ़ी भी उनके अनुसार ही हो गई. फिर सिर दाढ़ी मुंडाने की जरूरत नहीं रही. बोधिसत्व ने और मोर सहित जुड़े को ले आकाश में फेंक दिया. तो पूर्णच्या पूर्ण जुडा केसाचा जसा कापला तसाच आकाश मार्गाकडे फेकला आणि संकल्प केला. आपली स्वतःची परीक्षा घेतो तो. कशी परीक्षा घेतो तो? जुडा फेकून. त्याने जुडा फेकला आणि असे म्हटले, मैं बुद्ध होऊ तो यह आकाश में ठहरे. जर मी बुद्ध होणार असेल तर हा माझा केसाचा जुडा वरच्या वरतच राहील, खाली येणार नाही. भूमी पर न गिर पडे. यह काही काही ग्रंथांमध्ये असं दिलेलं आहे
की त्यांनी जो आकाश मार्गाने फेकलेला जुळा काही देवता लोकांनी त्याला घेतला आणि त्यांनी त्या देवता लोकांमध्ये एक स्तूप चैत्य निर्माण केलं. त्याचं नाव आहे चुडामणी. त्या स्तूपाचं नाव, देवता लोक ज्याची पूजा करतात, बोधिसत्वाचे केस फेकल्यावर त्यांनी ते घेतले आणि त्याच्यावर एक स्तूप निर्माण केला आणि देवलोकामध्ये, आणि त्याला चुडामणी म्हणून पूजा करतात असं काही काही ग्रंथांमध्ये उल्लेख आलेला आहे. त्या स्तूपाचं नाव आहे चुडामणी. वह चूड़ामणि वेस्टर्न योजन भर ऊपर जाकर आकाश में ठहर गया. शक्र देवता ने दिव्य दृष्टि से देखे उसे उपयुक्त रत्नमय करण में ग्रहण कर. नंतर ते केस घेतले देवराज शक्रने आणि एका भांड्यामध्ये, या रत्नाच्या भांड्यामध्ये, रत्न चमकणारं जे रत्न असते अशा भांड्यासारख्या करंड्यामध्ये पूर्ण ठेवले. तावती स्वर्ग लोक में चूड़ामणि चैत्य की स्थापना की. नंतर त्याची ते केस देवता लोक पूजा करतात तर अशी स्थापना केली असं काही ठिकाणी लिहिलेलं आहे. बोधिसत्व अग्र उद्गल ने सुगंध युक्त मोर को काट कर, तो जो चौड़ा चूड़ा होता सुगंधित होता ते सर्व कापून टाकलं, आकाश में फेंक दिया. देवेंद्र सहस्त्राक्ष ने उसे स्वर्ण करंड में, सोन्याच्या करंड्यामध्ये ग्रहण करून ठेवलेला आहे. आता ते घराच्या बाहेर पडले तेव्हा त्यांच्या अंगावर आभूषण होते, राजाचे रेशमी वस्त्र होते. मग आता चीवर परिधान करायचं आहे तर कोण देणार त्यांना? जेव्हा वस्त्र ते आहे, घोड्यावर बसून आहे, तर ते कोण देणार? त्यांना कुठून वस्त्र मिळणार? प्रबज्जा घ्यायची आहे तर भगवे वस्त्र पाहिजे, काशाय वस्त्र पाहिजे. तेव्हा ते भिक्खू वेशमध्ये येणार. तेव्हा ते कोण दिले? तर या प्रकारे एकदा या बुद्धाच्या पूर्वी कश्यप बुद्ध होते. या बुद्धाच्या पूर्वी कश्यप बुद्ध होते. त्या समयाला त्यांचा एक खूप श्रद्धावान उपासक होता. त्याचे आईवडील आंधळे होते. तो उपोषण करायचा, मडके घडवायचा, कुंभार. त्याचं नाव आज काय आहे? हां, पूर्वी जो तो याचा मित्र होता सिद्धार्थ गौतम. जेव्हा त्या काश्यप बुद्धाच्या वेळेस जन्माला आला तेव्हा याचा कुंभाराचा मित्र होता, पण शेंडीवाला होता. तो मित्र शेंडी धरून येले, चाल म्हणते बुद्धाच्या भेटीला, चल बुद्धाच्या भेटाला. तो म्हणते मी नाही येत. चालतं का, बुडवू तुला पाण्यात. शेंडी धरून तो कुंभार, ज्याचे आईवडील आंधळे असते आणि काश्यप बुद्धाला सांगून असते की भगवान बुद्ध यो, की भगवान बुद्धाचे शिष्य यो. त्यांना सांगायचं की आम्ही आंधळे आहो, माझा मुलगा बाजारात गेलेला आहे मडके विकायला, तुम्ही चुलीवरचा मच्छी पकलेली आहे आणि भात आहे, मच्छीनं भात आपल्या पात्रात घेऊन जा, सांगून आहे. त्याच्याकरता जे लागेल बुद्धाला, जे लागेल भिक्खू सांगायला, ते घेऊन जायचं म्हणून सांगून राहिले. तर तो दोघे जण मित्र राहते. तर ते कोण आहे? त्याचा नाव हां बरोबर. आज ज्याला आपण पुण्य देत आहोत, रोज पुण्यानुमोदन करतो, कोणाच्या नावानं करतो? घटिकार. घटिकारो ब्रह्मराजा इमं पुण्यानुमोदतो. तोच कुंभार घटिकार त्या पुण्याच्या बलाने काश्यप बुद्धाच्या वेळेस
तो याचा मित्र होता, तो घटिकार आज काय आहे? ब्रह्मलोकाचा राजा बनून आहे आज. त्या उपोषताच्या बलावर काश्यप बुद्धाला दान दिलं. खूप श्रद्धावान होता. एका राजकुमाराचं भोजन नाकारलं राजाचं काश्यप बुद्धानं. कोणासाठी? त्या घटिकारासाठी. कुंभार होता, हा त्याचा मित्र होता. म्हणून चिवराची व्यवस्था आता कोण करेल? त्या घटिकाराला माहीत झालं की हा पूर्वी माझा मित्र होता काश्यप बुद्धाच्या वेळेस, आज मी ब्रह्मलोकाचा राजा आहो आणि हा प्रवचित होणार आहे, बुद्ध बनणार आहे, तर आपण त्याला चीवर अष्टपरिष्कार दिला पाहिजे. म्हणून घटिकार तो ब्रह्मराजा देतो. कश्यप बुद्ध के समय के इतने पुराने मित्र घटिकार महाब्रह्मा ने एक बुद्धांतर बीतने पर, एक बुद्ध त्याचा दुसरा बुद्ध, एक बुद्धाचं अंतर गेलं दुसऱ्या बुद्धापर्यंत येतपर्यंत कैयो वर्ष लागतात. 1,04,000 असंख्य 1,00,000 कल्प लागले एक बुद्धांतर जायला तिथून. बीतने पर भी जरा को अप्राप्त मित्र भाव के कारण सोचा, आज मेरे मित्र ने महाभिनिष्क्रमण किया. तेव्हा त्याने विचार केला का जेव्हा आम्ही दोघं एकत्र होतो तेव्हा खूप जिवलग मित्र होतो, आता माझा मित्र तो गृहत्याग करत आहे. मैं उसके लिए भिक्षु की आवश्यकता है, श्रमण परिष्कार ले जाऊंगा. घटिकार तो 8 वस्तू घेऊन आला, त्याला अष्टपरिष्कार म्हणतात. 8 वस्तूंना अष्टपरिष्कार. त्याने एक भिक्खू बनतो. त्या 8 वस्तू कोणत्या आहे? बरोबर. 3 चीवर असतात. एक अंतर्वास, एक संगाटी आणि उत्तरासन, याला म्हणतात 3 चीवर. त्यानंतर एक पात्र 4, त्यानंतर एक बेल्ट कमरबंद, त्याला म्हणतात करगोटा तो. त्याच्यानंतर वस्त्रा, मुंडन करायचा वस्त्र. त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा चीवर फाटते, छेद पडलं तेव्हा तेव्हा शिवण्यासाठी सुईधागा. आणि जिथे कुठे जायचं आहे, जंगलात राहो, नाल्यात राहो, कुठे नदीचं पाणी, गढूळ पाणी असो, ते पितांना छानण्यासाठी जलछक्का म्हणजे पाणीगाळाचा कपडा किंवा पिशवी, ते मग्ग्यानं पाणी घ्यायचं, पात्रामध्ये छानायचं आणि त्यानंतर त्याला गाळ फेकून द्यायचं आणि पुन्हा मग्ग्यानं प्यायचं किंवा पात्रानं प्यायचं, मग्गा नाही, त्या मग्गे नव्हते. या प्रकारे 8 वस्तू. 3 चीवर, एक पात्र, एक वस्त्रा, सुईधागा, कायबंधन म्हणजे बेल्ट आणि पाणी छानण्याचा कपडा वस्त्र. या 8 वस्तू घटिकारानं दिल्या. त्याच्या चिवरावर भिक्खू बनला. उपकार म्हणजे मित्राचे उपकार कसे, कोणत्या जन्मात कसे कटतात. आहे किती जन्म झाले त्याला मित्र होते, पण तोच व्यक्ती संपर्कात येतो की ज्या व्यक्तीचा काहीतरी पुराण्या जन्मातला संबंध आहे. सर्व लोक संपर्कात येत नाही. कोणत्या ना कोणत्या जन्मातला काही दुश्मन असन, पहिल्या जन्मातला तर दुश्मन येतो, सामोर येतो, पण संपर्क होतो, कारण त्याची चालत आलेलं आहे काटछाट, त्यासाठी तरी येतो. मित्र असेल तर त्यांचं मित्रत्वाचं जे नातं आहे, आई बहीण असेल, मुलगा असेल, बाप असेल, कोणत्या ना कोणत्या रिश्त्यानुसार अनेक जन्माच्या नंतर संपर्कात येतो. गुरु शिष्य असेल किंवा हा त्याचा गुरु असेल किंवा तो त्याचा गुरु असेल,
यानुसार उपकार कमी करण्यासाठी एकमेकाच्या संपर्कात येतात आणि ते पुन्हा त्या मार्गावर जुळतात. तर ते पुन्हा जुळले दोघे मित्र, त्यांच्यामुळे आता बुद्ध बनणार घटिकाराच्या चिवरावर. आणि त्याचं मित्रत्वाचं नातं त्या बुद्धाच्या वेळेचं, कश्यप बुद्धाच्या वेळेचं. उसने इन 8 परिष्कारों को लेकर बोधिसत्व को दिया. बोधिसत्व ने अरहत ध्वजा को धारण कर. आता या चिवराला काय म्हणतात? चिवराला दुसरं नाव काय? हां, काय नाव आहे याचं? आता सांगितलं मी. अरहंतो की ध्वजा, अरहंताचा ध्वज आहे हा. या वस्त्राशिवाय कोणी अरहंत बनत नाही. म्हणून अंगावर घेतलं कशासाठी? अरहंत बनण्यासाठी. उद्देश काय आहे? अरहंत बनणे. खाओ पिओ मौज करे नाही आहे. मौज मस्ती करा, खा प्या, भेटते ना चिवरामध्ये खायला, काय करायचं आहे? त्याच्यासाठी नाही. मुक्तीसाठी प्रयत्न करायचे आहे. लोक जे खाऊ घालते कशासाठी? कसाला बहा आला, असा फिरत फिरत आला तर याला आपण खाऊ घालावं असं म्हणून घालतात का? नाही. जे वस्त्र आहे त्या वस्त्राचे काही गुण आहे आणि ते उपासकांना माहीत आहे. या वस्त्राला धारण करणारा मुक्तीसाठी धारण करतो. तर काही तर मुक्तीचे गुण हा अंगीकारेल आणि माझ्या अन्नावर जगून तो मुक्त होईल. तर नाही झाला तर कोणत्या तरी जन्मात होईल, पण तोपर्यंत प्रयत्न तर करेल. त्याचं मला पुण्य लाभेल म्हणून तो खाऊ घालतो. खाऊ घालण्याचा हा अर्थ आहे. असा सहज कोणी कोणाला खाऊ घालत नाही. पुराण्या जन्मातलं काहीतरी याच्यावर ऋण असेल ती या जन्मात चुकवत आहे. कारण भगवान बुद्धाकडे सुद्धा एक व्यक्ती गेला प्रवचित व्हायला, मला प्रवज्या द्या. भगवान बुद्धांनी जाणलं की याच्या घरून मला काही एकही दाना मिळाला नाही कधीच कोण्याच जन्मात. भगवान बुद्धांनी भिक्षू सांगायला लागले, भिक्षूंनो तुम्हाला आठवते या व्यक्तीच्या घरचं तुम्हाला काही मिळालं? याच्या घरचं काही दान मिळालं? सर्व भिक्षूंनी नकार दिला. याच्या घरचं आम्हाला एक दानाही नाही मिळालं, काहीच दान नाही मिळालं. पण सारीपुत्र बंधूंना आठवण केली. तेव्हा त्यांना आठवलं, हा भगवान मी जेव्हा चारिका करत होतो तेव्हा यांनी 1 वाटी भात माझ्या पात्रात आणून टाकला होता. भगवान बुद्ध म्हणतात, सारीपुत्रा तुझ्यावर उपकार केले त्यानं, तुला जगवून तुला भोजन देऊ. 1 दाना का दिला असेल चावलचा तरी तुला खायला दिलेला उपकार आहे त्याचा. मग त्याच्या उपकाराची परतफेड तूच कर. शिष्य तू याला तूच बनव, तूच याला प्रवचित कर. म्हणून सारीपुत्र बनतेला सांगितलं की तू याला प्रवचित कर, कारण तुझ्यावर 1 वाटी भाताचे उपकार असं असते. ते कोणत्या ना कोणत्या जन्मातलं पुण्यकर्म असं सामोरे येते. आपल्याला फक्त माहीत नाही आहे, कारण ते ज्ञान नाही आहे, ते दिव्य दृष्टी नाही आहे, त्याच्यामुळे जाणता येत नाही आहे. कुठल्याही प्रकारचं रिद्धिबल नाही आहे. अशा रिद्ध्या नाही की जाणतो आपण माझे जन्म जाणतो, असंही नाही आहे. पूर्वानुस्मृती पूर्वजन्माचे. तर त्यामुळे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण सांगू शकत नाही. परंतु विनाकारण कोणी कोणाच्या संपर्कात येत नाही. काही ना काहीतरी धागा असतो किंवा त्याचे जुडलेले संबंध असतात, त्याच्यामुळे तो एकमेकाच्या संपर्कात येतो. या प्रकारे ते दोनही मित्र संपर्कात येऊन नंतर त्यांनी सांगितलं हे माझ्याकडून चिवर अष्टपरिष्कार दान. तेव्हा त्यांनी सिद्धार्थ गौतमांनी त्याला स्वीकार केला आणि म्हटलं हे काय आहे? अरहताची ध्वजा. अरहत लोक आता ध्वज आहे आणि बाकीचे चिवराला कचरा समजत, कपडा समजतात साधा. विधी होते तेव्हा तो अरहंताचा ध्वज बनतो. त्या वस्त्राशिवाय अरहंत होता येत नाही. तुमच्या गृहस्थाच्या कपड्यात तर अरहंत होता येत नाही. तुम्हाला व्हायचं असेल तर कोणत्या ना कोणत्या जन्मात तुम्हाला हेच बलिदान करावं लागेल, तेव्हा तुम्ही अरहंत बनाल, नाही तर नाही बनत.
तर ज्यांनी धारण केलेलं आहे त्याचा उद्देश काय? सब दुःख निस्सरण निब्बान सच्चीकरणथाय, जे निर्वाण सत्य आहे त्या निर्वाणाचा साक्षात्कार करण्याकरिता हे चीवर धारण करतो. सर्व दुःखाच्या नाशाकरिता आणि निर्वाणाच्या साक्षात्काराकरिता मी हे चीवर धारण केलेलं आहे. म्हणून मला लोक खाऊ घालतात तर त्यांना पुण्य लाभलं पाहिजे, म्हणून मी कमसे कम थोडे थोडे तर प्रयत्न करत गेलो पाहिजे, तर माझं पुण्य जमा होईल तर खाऊ घालणाऱ्याला भेटल. नाही तर आहे तर त्याचं मी अन्न माझ्या अंगावर बोज बनवून राहिलो. खातो आणि झोप काढत जर असेल, काही अभ्यास करत नसेल किंवा त्याला काही देण्यासाठी माझ्याजवळ काही नसेल, तर त्या उपासकाचं अन्न मी खात आहो, बैलासारखं शरीर वाढवत आहो, बुद्धी पता नाही आहे, ज्ञानाचा पता नाही आहे, तर ते सारं अन्न त्या उपासकाचं छाताडावर बसल्यासारखं बसते. आणि मग पुढच्या जन्मात एक तर बैल बना लागन, नाही तर गध बना लागन त्याच्या शेतातलं. त्याच्या शेतात काम करावं लागेल ना फुकाचं खाल्लं तर, नाही तर गध बनून त्याचे ओझे व्हावं लागेल. पण चुकता करा लागते. आयतं कोणी कोणाच्या अंगावर असं बसू देत नाही, त्याचं द्यास लागते. म्हणून निर्वाणासाठी प्रयत्न करणे, रागद्वेष मोहाला दूर करण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यांच्या प्रती त्यांनाही तशाच प्रकारचं मिळावं बा, त्यांचे रागद्वेष मोह दूर व्हावे, त्यांनाही लाभ व्हावा, ही कामना करणे, मंगल मैत्री करणे, कामना करणे, हे त्या व्यक्तीचं काम आहे. जे उपासक वर्ग खाऊ घालतो ज्याला, त्याचं काम आहे की यांच्यामुळे जगलो, यांच्यामुळे मला बल आलं, यांच्यामुळे मी निरोगी आहे, यांच्यामुळे 4 शब्द मला बुद्धाचे ऐकायला मिळाले, यांच्यामुळे पठण करायला मिळाले, उपदेश करायला मिळाले. यांनी जर दिलं नसतं ती ताकद आली नसती. पण ते पुण्याचं मोबदला त्यांना प्राप्त हो, म्हणून मी चीवर धारण केलेलं आहे. श्रेष्ठ प्रवज्या वेश को ग्रहण कर. सर्वात श्रेष्ठ काय आहे या जगात? प्रवज्जा. म्हणून बुद्धाने म्हटलेलं आहे दुर्लभो पब्बजित भाव. मनामध्ये प्रवज्जित होण्याचा भाव उत्पन्न होणे दुर्लभ आहे, कठीण आहे. एखाद्या मायबापाला म्हणलं तुझा पोरगा दान कर, भिक्षू बनव, गुंडा बनला तर चालते, राजकारणी बनला चालते, चोर बनला चालते, नशेडी बनला चालते, भिक्खू नाही बनला. अनंताचा दोष त्याच्या अंगावर येण्यासाठी त्याचं पण पुण्य पाहिजे ना. आणि मायबापाची मनीषा पाहिजे. हां, एक पुत्र जर मी याला दान केला तर कमसे कम दुराचारापासून वाचेल तर खरा, जिवंत राहील तर दिसेल तर खरा, लोकांना उपदेश तर करेल, धर्ममार्ग आरूढ तर करेल. ते पुण्य तर आम्हाला मिळेल ना, आम्ही जन्म दिला म्हणून, आमच्या पुढे संत सज्जन व्यक्ती जन्माला आला म्हणून. पण गुंडा चोर जर आला, बदमाश आला, जुवारा नशेडे आला, हां वा, या व्यक्तीचं मस्त नाव केलेलं आहे, रोशन केलं नाव, असं होईल? कोणी बनायला तयार नाही. म्हणून बुद्धांनी सांगितलं दुर्लभो पब्बचित भाव. मनात प्रवज्जित होण्याचा भाव सुद्धा उत्पन्न होणे कठीण काम आहे. साधी गोष्ट आहे का? घर सोडणे, मायबाप सोडणे, लग्न न करणे, म्हणजे सोपं वाटते बाकीच्या लोकांना, ज्याच्या घरून कोणी बनलं नाही त्याला सोपं वाटते. मग कोणते लांछन लावते, हा चोर आहे, हा वाईटच वागते, तर दुसऱ्याले कर्जानं पैसेच देते वाटते, आहे की नाही, व्याजानं पैसेच वाटते ना. त्याच्यातलं शेंडाई नाही ना, बुळही माहीत नाही राहत, पण आरोप लावासाठी किती नरकात जाण्याची तयारी असते. की खरंच तेवढ्या खोलापर्यंत आपण गेलो का, त्या व्यक्तीला जाणलं का, तो खरंच त्याने तसा व्यवहार केला, कुठून ऐकलं का, तशा प्रकारचा वागला तर कोणी ज्यांना पैसे घेणाऱ्याने तरी सांगितलं का हो मी याच्यापासून व्याजानं पैसे घेतलेले. सबूत पाहिजे. उचलली जीभ, लावली टाळ्याले का हा कर्जानं पैसे देते. किती म्हणजे पाप कर्म, असा म्हणजे विचारही येते की हा कोण्या दुर्गतीला जाणार आहे, आणि किंवाही येते की जाऊ नये. कुठले आरोप नाही करत लोक, कुठले न पाहता न ऐकता. भगवान बुद्धांनी सांगितलं का अशा प्रकारे त्याच्यावर यकीन करायचं नाही जे डोळ्यानं पाहिलं नाही, त्या गोष्टीवर यकीन करायचं नाही जे स्वतः ऐकलं नाही.
प्रत्यक्ष सत्य त्याला म्हणतात जे प्रत्यक्ष किंवा अनुमान याने सिद्ध झालं पाहिजे की खरंच ही गोष्ट तशीच आहे, जशी म्हणल्या जाते तशीच आहे. तर बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मग्रंथात लिहून ठेवलं, सत्याला जर ओळखायचं आहे तर कसोटी लावा, आणि कसोट्या दोन आहे, प्रत्यक्ष आणि अनुमान. प्रत्यक्ष त्या व्यक्तीचा म्हणणाऱ्या संपर्कही राहत नाही आपल्याशी, आणि तो अनुमानानं सिद्ध करण्यासाठी त्याला चौकशी करावी लागेल, तेही करू शकत नाही. कोणत्या उद्देशानं आपण दुसऱ्यावर आळ घेतो, कोणत्या उद्देशानं आपण म्हणतो ना, काय करत काय आपण, कोणतं पाप कर्म करून नरकात जाण्याची तयारी करत आहोत याच्याबद्दलही भान नसते महामूर्खाला. त्याला दुर्गतीचंही भान नाही की माझी काय गती होणार आहे अशानं, खोटाखाट्यानं दुसऱ्यावर आरोप लावल्यानं, कळत नाही. म्हणून कीव येते अशा लोकांची. तर हे आहे अरहंताची ध्वजा. याचा विचार केला तर आपण लांछन लावत नाही. डोळ्यानं पाहिलं, कानानं ऐकलं, त्याच्यानंतरच म्हणजे शहानिशा झाल्यावर भगवान बुद्धावर आरोप लावला होता. कोणता? सुंदरीच्या हत्येचा. त्याच्यानंतर दुसरा आरोप कोणता लावला? चिंचाच्या गर्भवती होण्याचा लावलेला. राजानं म्हणलं का हे काय प्रकार आहे बा, रात्रभर हे राहिली इथं आश्रमामध्ये, सकाळी केस बेस सोडून चालली निघाली, श्रमण गौतम के या राग बिताई. अरे काय होत आहे? ढिगाऱ्यामध्ये सुंदरीचा प्रेत भेटलं. कोणा? कशाच्या? फुलांच्या ढिगाऱ्यात. भगवान बुद्धाच्या पूजेसाठी फुलं आणायचे, हां ढीग माणसा एवढा ढीग व्हायचा फुलाचा. त्याच्या अंदर शहानिशा जेव्हा केली राजानं, तेव्हा कोणीतरी षडयंत्र करून काय ब्राह्मणांनी बुद्धाला बदनाम करण्याच्या हेतूने तिला मारून टाकलं. आणि नंतर काही पैशासाठी ज्यांनी मारून टाकलं ते एका हॉटेलमध्ये बसले आणि पैशासाठी त्याचा झगडा झाला, आणि झगडा होऊन ते एकमेकाला मारायला लागले. लोकांनी विचारलं काऊन मारतात? यानं सुंदरीला मारायचे, मला कमी पैसे दिले. ती गोष्ट राजाच्या कानावर पडली, राजाने शहानिशा केली. तशीच तिची चिंचाची. असं कसं बा? जेव्हा तपास लावला तर तिनं आपल्या पोटावर गाठोडं बांधून भगवान बुद्धाला बदनाम करण्याच्यासाठी तर कोण षडयंत्र केलं? तर जे विरोधी लोक होते त्यांनी. विरोधी बुद्धाचेच आहेत, आमचे काही राहणार नाही. आम्ही कोण्या झाडाला पाला की तुम्ही आपल्या ह्याच्यात विरोधी राहणार नाही? बरेच विरोधी आहे, चुगलखोर आहे, आरोप लावणारे आहे, मागं बोलणारे आहे. नाही आहे असं थोडं आहे, सगळीकडे मिळतात विरोधी लोक. तोंडावर वेगळं दिसेल, व्यवहारात वेगळं दिसेल, मागं वेगळं दिसेल, असं आहे. तर असे लोक भेटतात, राहतात. कारण ते अनेक जन्मात ते जे त्यांच्या धोळीत आहे करत आलेले आहे तेच जमा आहे, आजही तेच करतील. म्हणून भगवान बुद्धाला नाही सोडलं चिंचाच्या आरोपाने, त्या सुंदरीच्या आरोपाने, पण राजानं शहानिशा केली. शहानिशा करून जर सत्य बाहेर आलं म्हणलं हे सत्य आहे, मग म्हणता येते हां यांनी जो आरोप लावलेला हा सत्य. काही त्याच्यात तथ्य नसताना सत्य म्हणणे नरकात जाण्याची, दुर्गतीला जाण्याची तयारी असते. म्हणून हे योग्य नाही. या प्रकारे याला अरहंताची ध्वजा धारण करणे आणि प्रवज्जित होण्याचा भाव मनामध्ये उत्पन्न येणे साधी गोष्ट नाही आहे. तुमचं एकटं पोरगं जरी बाहेर गेलं शिकाले तर तिळभऱ्याची झोप नाही लागत तुम्हाला. कसं असन, काय करत असन, कोण्या पोराबाराच्या भानगडीत पडते का, झगड्या भांडणाच्या. मुलगी असन कशी जात असेल रस्त्यानं, काही पोरं छेडत असेल का, किती छाताळावर दगड ठेवला. आता आमच्या मायबापाने किती छाताळावर दगड ठेवला असेल, हां विचार करण्याला एक गोष्ट. ते नाही करत, तो विचार नाही करत. दुर्लभ आहे ना, प्रवज्जित होणे दुर्लभ आहे, प्रवज्जित होण्याचा भाव मनात येणे दुर्लभ आहे, अंगावर चिवर पडणे दुर्लभ, तो विचार नाही. अशी अवस्था आहे. म्हणून छंद मेरी बात से माता पिता को आरोग्य कहना, माझ्याकडून सांगून दे की तुमचा पुत्र ठीक आहे. राधासुद्धा झोपत नाही. माझा पुत्र जंगलात गेलेला आहे, त्याची मावशी परेशान आहे, महाप्रजापती गौतमी पत्नी परेशान आहे. कसे राहत असेल जंगलात? ज्या लोकांना आयतं सारं भेटते, धर्म भेटते किंवा काही, तर त्यांना कुठं चिंता?
कसे झोपत असेल, कसे राहत असेल, कसे विनय आहे यांचे. बरसातीमध्ये गवतावर संडासला जाता येत नाही, एक गवताची दशी तुटता कामा नये. पाण्यामधून चालता येत नाही, पाण्यात किडे मरता कामा नये. म्हणून रूमला लागून लॅट्रिन बाथरूम असते त्याच्यासाठी की ध्यान योग्य प्रकारे लवकर पूर्ण आपल्या नित्यक्रिया आटोपून ध्यानाला हे होते. स्त्रियांच्या समोर अंतरानुसार जाता येत नाही. आपले जर घर असले तर घराच्या बिलकुल किचनला लागून संडास बांधतो आणि ते विहारात अपवित्र होते. कोणतं विहार अपवित्र होते? थायलंडचा आहे, बर्माचा आहे, श्रीलंकाचा आहे, साऱ्या देशाचे आहे आणि त्याला लागून संडास आहे भिंतीच्या मागं. अपवित्र होते. तुमच्या पोटामध्ये एवढी गंदगी आहे तर अपवित्र नाही झाले. सारा गोबर भरलेला आहे अंदर, तेव्हा नाही म्हणलं का माझ्या पोटाला काऊन लागून आहे, चिपकून आहे. भिंतीच्या बाहेर जर राहिलं संडास बाथरूम, कोणतं अपवित्र होते? अरे तुम्हाला ते टेक्निकच माहीत नाही, तुम्ही शिकलेच नाही. विहार असतात कसे, बांधातच शिकले नाही आतापर्यंत की BHU निवास कुठे असते, त्याचे संडास बाथरूम कुठे असते, त्याची लायब्ररी कुठं असते, त्याचं उपोषणगार कुठं असते, त्याचा धम्माचा हॉल कुठे असते, भगवान बुद्धाची मूर्ती कुठे असते. आपण कुठे ठेवली? महापाप कर्म करत आहोत रोजचं. भांड्यावर बसवला बुद्ध. काय आहे खाली? काय फुलं आहे, स्टेज आहे. रोजचं पाप होत आहे तुमचं इतक्या वर्षापासून. भांड्यावर बुद्ध बसवला तुम्ही, ते नाही पाप होत आहे. आणि भिंतीच्या पलीकडे संडास राहिला तर पाप होतं. कोणत्या जगात शिकले तुम्ही? कुठून अकला काढल्या तुमच्या? कुठलं ज्ञान आहे तुम्हाला? कोणा गुरुपासून शिकले तुम्ही? खोपडी चालत नाही, कारण विहाराची निर्मिती माहीत नाही. आम्ही सर्व देशामध्ये जातो, त्या लोकांसोबत राहतो, ते ग्रंथातून वाचतो. भगवान बुद्धाने किती बित्त्यानं कुटी असली पाहिजे, किती हातावर विहार असला पाहिजे, सारंच शिकवलं विनयपीठकर आम्हाला. एक हात किंवा 4 बोटं 4 इंच जरी जास्त असेल तरी दोष लागते म्हणतो. बुद्धाच्या हातानं मोजू जागा आखा लागते, सीमा बनवा लागते आणि तेव्हा ते विहार बनवा लागते. संघ बोलवा लागते, सेंटर काढा लागते. ह्या साऱ्या गोष्टी शिकवल्या जातात. तुम्ही कुठून शिकले की भिंतीला बाहेरून लावला संडासाची भीत तर पाप होते? कुठून शिकले? त्या मनात पाप असते आपल्या, त्याच्यामुळे तुम्हाला शेंडाही नाही आणि बुडही माहीत नाही राहत. त्याचं ज्ञान काय आहे, विहार काय आहे, कसं असते, बांधकाम कसं असते. हे पाप नाही होत की तुम्ही भांड्यावर बुद्ध बसवता. महापाप आहे. किचनमध्ये बुद्धाची मूर्ती ठेवणे महापाप आहे. मग किचनले लागून संडास बांधणे महापाप नाही का तुमचे? सोच गंदी, ज्ञानाचा पता नाही, तेव्हा अशा भाषेमध्ये आपण बोलत असतो, असं वाभाडे काढत असतो. पहिले शिकलं पाहिजे की ज्ञान काय चीज, तेव्हा आपल्याला त्याच्यात दोष आढळून येतो का कुठे ते माहीत पडते. विहारालाच लागून रूमा असतात भिक्षू लोकांच्या की तिकडून निघल्याबरोबर विहारात पूजेला आलं पाहिजे असं असते. म्हणून भिक्षू निवास कसे बांधायचे भिक्खूला विचारल्याशिवाय बांधता येत नाही. आता हे बांधलं होतं बंड्यासारखे 2 बंडे, विचाराचा पता नाही. जेव्हा मी बोललो की 2 रूमा तरी VIP ठेवा. थायलंड बर्माचे भिक्षू आपण जेव्हा बोलवू, इथे जेव्हा परिषद घेऊ धम्म परिषद, तेव्हा त्यांना 2 रूमा तर देऊ. हॉटेलमध्ये नेहमी ठेवण्यापेक्षा टाला खोलला देऊन टाकलं. तर 3 फुटाची गल्ली ठेवा, 2ही दरवाजे आतून ठेवा, संडास बाथरूम एका रूममध्ये एकाला ठेवा आणि दुसऱ्याला सीधा सरळ गल्लीत ठेवा. तेव्हा कुठं मान्य केलं? आम्हाला माहीतच नव्हतं. म्हणजे अरे तुम्ही भिक्खू थोडे आहे, तुम्हाला माहीत राहणार आहे की भिक्खूचं जीवन कसं आहे, भिक्खूचे कशी चर्या आहे, कसं राहतो, कसा संडास बाथरूम राहतो, विहार कुठे राहतो, तुम्हाला थोडं नॉलेज आहे. त्याचं घ्यावं लागेल ना नॉलेज. तुम्ही विचारायला तयार नाही, कसं सांगणार तुम्हाला? तेव्हा कुठं आता सर्वांच्या लक्षात आलं की नाही भिक्खू निवास असं असते. दुसरा लागन तर सरळ हाल काढला, तर 2ही हाल काढा दवाखाने खाण्यासारखे आणि द्या बेड भरून. कोणता भिक्खू राहते अशा याच्यात त्या बंड्यामध्ये? भिक्खू निवास बांधत आहे तर भिक्खूला विचारून बांधलं पाहिजे कसं असते ते नाही. त्याच्यामुळे आपल्याला हे या गोष्टींचं ज्ञान नाही ना, धर्माचं ज्ञान नाही. त्याच्यामुळे आपलं कशी जी पलटेन कुणीकडे जाते.
कारण ज्ञान नाही आहे. ज्ञान पाहिजे त्याच्यासाठी की कसं, कुठे चूक होते, कुठे गलती होते, कुठे दोष होते, त्याचं ज्ञान पाहिजे. तेव्हा विचारून बांधल्या जाते कोणतंही काही, असं सहज नाही बांधलं जात. तर या प्रकारे छंदक मेरी बात से बता देना. छंदक बोधिसत्व की वंदना तथा प्रदक्षिणा कर चला दिया, लेकिन कंथक ने बोधिसत्व की छंदक के साथ हुई बात को सुना. भगवान या सिद्धार्थ गौतमाची चर्चा कोणासोबत झाली? छन्नसोबत. ऐकली कोण? कंठकनं. कंठक कोण होता? घोडा. घोड्यानं ऐकली. इतका समजदार घोडा. त्याचंही काही पुण्य असेल ना, की बुद्ध बनायला चालला माझ्या पाठीवर बसून हा बोधिसत्व, तर काहीतरी त्याचंही पुण्य असेल अनेक जन्मातलं. तर तेही बऱ्याच ग्रंथामध्ये त्याचाही पूर्वजन्माचा उल्लेख आहे. विना यानं कोणतंही काही घडत नाही, कोणी काही सपोर्ट करत नाही कोणाला. साथ हुई बात को सुना, अब मुझे फिर स्वामी का दर्शन नहीं होगा. सोच. तो मनातल्या मनात घोडा सोचून राहिला की पुन्हा आता मालकाचं दर्शन होणार नाही. सोच आँख से ओझल होने के शोक को न सह सकने के कारण वह कलेजा फटकर मर गया. आता मला माझा मालक याच्यानंतर भेटणार नाही, याच्या चर्चा अशा झालेल्या आहे, आता हा संन्यास घेणार आहे, याच्यानंतर कधी मला भेटत होणार नाही, म्हणून त्याचं हृदय भरून आलं आणि हृदय फाटलं त्याचं, त्या घोड्याचं, आणि जाग्यावर मेला. अटॅक. ये इंसान के लिए अटैक ही बोलने, हृदय फट गया उसका, अटैक आया. और 33 भवन के कंठक नामक देवपुत्र भी उत्पन्न हुआ. इथून मेल्यावर कंठक नावाचा देवपुत्र म्हणून तो घोडा जन्माला आला. छंदक को पहले एक ही शोक था, लेकिन कंठक की मृत्यू से अब डबल. पहिले तर मालक चाललेला आहे, संन्यास घेत आहे म्हणून एकच शोक होता, आता घोडा मरण पावला, दूसरा शोक, पुन्हा दूसरे शोक से भी पीड़ित हो वह रोता नगर को चला गया. रडत रडत छन्न निघून गेला. या प्रकारे त्यांची भेट अशी होती आणि प्रवज्जेसाठी एवढं मोठं हे करा लागलं त्यांना नुकसान. प्रवज्जा साधी गोष्ट नाही, बऱ्याच लोकांना परेशान करते. ज्या लोकांना ज्याची जाणकारी नाही आहे. जेव्हा मी प्रवज्जित झालो तर माझी मावशी जे धडाल रडे रोजच्या रोज, कारण लाडात आहोत तिच्या. चिवर घेतल्याबरोबर बाप याला आणि भाऊ याला दंदन करत, हे काय, हे काय, काय नाही, घराकडे जा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका माझं. त्याच्यानंतर चुलत मामा त्याच्यासमोर गेलो, अरे हे काय केलं तू, काहून केलं असं, तुला शांत राह, काही नाही, तुला काही याच्यातलं नॉलेज नाही आहे, तू काही याचा भाव समजणारच नाही, शांत राहा. हे असं असते त्या लोकांसाठी ज्याला हे जाणकारीच नाही आहे. आणि श्रद्धावान जर घरात असले, जसा अशोक सम्राट श्रद्धावान होता, भगवान बुद्धाचा धम्माचा उपासक होता, तर एका याच्यामध्येच त्याने धर्म समजल्यानुसार मोगलीपुत्र तिस्स यांच्याकडून गुरु म्हणून स्वीकारल्यानंतर धर्म भरपूर प्रमाणात शिकल्या. जसं सांगितलं की तुझा पुत्र, तुझी पुत्री धम्माला दान दिल्याशिवाय तू धम्माचा धर्मदायाद होऊच शकत नाही. तू कितीही विहार बांधले. त्यानं प्रश्न विचारला होता की मी 84,000 स्तूप चैत्य विहार बांधले, आता मी धर्माचा दायाद झालो का? मोगलीपुत्र तिस्स बनते. म्हणलं बिलकुल नाही. अरे एवढं मोठं केलं ना मी, कोणच नाही केलं ना. घराघरात पंचशील रुजवलं, लोकांना धार्मिक बनवलं, धर्माच्या नुसार राज्य चालवलं, प्रजेला पुत्र समजतो. एवढं मोठं केल्यानंतर आणि जाग्या जाग्यावर चैत्य विहार निर्माण केले, जाग्या जाग्यावर नळ बसवले, विहिरी खोदल्या. एवढं मोठं केल्यानंतरही मी धर्माचा दायाद नाही बिलकुल नाही. मग केव्हा होते? तुझ्या रक्तातलं, तुझ्या परिवारातलं कोणी जर प्रवज्जित होत असेल तर तू धर्माचा दायाद
बनू शकतं. त्याला धर्मदायाद म्हणतात. दायक देणार, दायाद भागीदार धर्माचा. तर पुत्रदान केला, पुत्रीदान केली. 3 मुलामधून 2 मुलं दान केली अशोक सम्राटाने. किती मुलं होते? कोणकोणते? महेंद्र, संघमित्रा आणि नाही, तिचं लग्न झालं, तिला नेपाळमध्ये देण्यात आली. त्याच्यानंतर जे भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाणाचा ओटा तुटला होता तेव्हा ती इकडं आली आणि आपल्या पतीला म्हणते, जेव्हा तू हा ओटा बनवून देशील तेव्हाच मी तुझ्या घरी नांदायला येतो. बापाच्या घरी आली होती, तोपर्यंत नाही येत. तर तिची पुण्याई होय, तो जो महापरिनिर्वाणाचा जो ओटा बनवून आहे ना, ते त्या राजाच्या पोरीची म्हणजे संघमित्राच्या बहिणीची देण आहे. तूच सांग ना, मी तर बऱ्याच वेळा सांगितलं. हां, संघमित्राच्या बहिणीचं. चारुशिला. ठीक आहे, तर उद्याला पाहूया आपण पुढील भाग. आजच्या या दिनी एवढंच सांगून मी माझे उर्वरित शब्द इथे थांबवतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, अशी मंगलाची कामना करतो. सुखी मंगल. प्रवज्जित झालेला आहे, प्रवज्जा घेतली, चीवर धारण केलेलं आहे. नंतर तो छन्न निघून गेलेला आहे रडत रडत प्रवज्जा घेऊन. आता त्यांचं पदयात्रा चालणार, भिक्षाटन करत करत राजगृहाकडे प्रस्थान करणार. उद्याला पाहूया की राजगृहाकडे भिक्षाटन करत करत जाणार. तेव्हा तो राजा काय आश्वासन देतो, काय प्रतिज्ञा करतो, कसं प्रलोभन देतो, यांना थांबवण्यासाठी उद्याला पाहूया. सभेदियो विभज्यन्तु सपरोगो विनाशतु माते भवन्त्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव. आयु आरोग्य संपत्ति सर्ग संपत्तिमेव च ततो निब्बान संपत्ति विना ते समीज्यतो. सुखी हो, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. आज केलेले पुण्यकर्म कल्याण मित्र बनून तुमच्यासोबत सोबत राहा आणि दुःखातून मुक्तीकरिता मदत करो. सर्वांना शुभ धम्मरात्री.